नमस्कार, मी वैभव पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो. वाडा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष रीमा गंधे यांनी नुकताच नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. हा पदभार स्वीकारत असताना भारतीय जनता पक्षाचे वेगवेगळे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तिथे उपस्थित होते आणि हा पदभार स्वीकारल्यानंतर रीमा गंधे यांनी माध्यमांशी बोलताना जी प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया सर्वप्रथम आपण ऐकूया आणि मग आपण एकूणच लोकप्रतिनिधी म्हणून किंवा या नगराध्यक्ष म्हणून त्या सक्षमपणे कसं काम करतील आणि जी नगरपंचायतीची प्रतिमा ठेकेदार केंद्रित बनली आहे ती प्रतिमा बदलण्यासाठी त्यांच्यापुढे कोणकोणती आव्हानं असणार आहेत याची आपण चर्चा करूया. 2017 पासून मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते म्हणून काम करते आहे. तिथपासूनच मला पक्ष काय असतो, समाजसेवा खऱ्या अर्थाने काय असते यात एक पाणी घालण्याचं काम आमच्या पक्षाने केलं आणि मी माझं काम करत होते. छोट्या छोट्या गोष्टीतून सगळ्यांना मदत करण्याचं असो किंवा नगरसेविका म्हणून प्रशासनाचं काम करत असो, या अर्थाने मी माझ्या परीने काम करत होते. पण मला सर्वांनी बळ दिलं. आपल्या सर्व वाडे शहराच्या जनतेने मला आशीर्वाद रूपी मतं दिली आणि ते एक मला बळ दिलं आणि या सर्वांच्या बळाने, एक पाठिंब्याने आज मी नगराध्यक्ष पद हे भूषवित आहे. हे सर्वांचंच यश आहे. भारतीय जनता पार्टी ही या ऐतिहासिक क्षणाचं खूप वर्षांपासून वाट पाहते आहे आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा जोश होता आणि हे सर्वांचे कष्टाचं फळ आहे की मी आज त्यांच्यातलीच एक कार्यकर्ती इथे नगराध्यक्ष म्हणून विराजमान होत आहे. त्यांनी ठेवलेला हा विश्वास मी माझ्या कार्यातून नक्कीच त्यांना पूर्ण करून दाखवीन. त्यांनी जे विकसित वाडा शहर जे स्वप्न पाहिलेलं आहे ते मी नक्कीच पूर्ण करीन. आज आपण बघत आहात सर्व मान्यवर आज उपस्थित आहेत. ते आज मला या नगराध्यक्षाचा पदभार जो म्हणतो तर ह्या पदाचा भार कमी व्हावा आणि आम्ही तुला सगळे बळ देत आहोत आणि वाड्या शहराचा विकासाच्या कार्यात जास्तीत जास्त आम्ही तुम्हाला कशी मदत करू या सर्वांच्या आशीर्वादाने मी हे काम करणार आहे. त्यामुळे जो काही विकास असेल हा सर्वांचाच एक कष्टाचा भाग असणार आहे. मी माझे संपूर्ण प्रयत्न यासाठी देणार आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, रीमा गंधे यांनी माध्यमांशी बोलताना ही जी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती आपण ऐकली. त्यातील सुरुवातीच्या भागाबद्दल काही आक्षेप असण्याचं कारण नाही आणि त्यांनी जे काही मत मांडलंय ते स्वागतार्ह आहे. म्हणजे वाडा शहराला विकसित शहर बनवणं ही त्यांची भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे. पण त्याच वेळी त्यांनी कदाचित शाब्दिक कोटी करण्याचा प्रयत्न केला असेल की पदाचा भार कमी करण्यासाठी आपल्या सोबत जे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत म्हणजेच काही लोकप्रतिनिधी तिथे हजर होते ते हा भार कमी करण्यासाठी आपल्या पाठी बळ उभं करतील अशा पद्धतीची त्यांनी मांडणी केलेली आपल्याला दिसते. तर या शाब्दिक कोटीचा विचार करत असताना एक लक्षात येतं की 73व्या घटना दुरुस्तीनंतर जे स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती झाली आणि त्यामध्ये महिलांना आरक्षण देण्यात आलं. आता ते 50% पर्यंत महिला आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यामागची भूमिकाच अशी आहे की प्रस्थापित राजकारणामध्ये पुरुषांचं जे वर्चस्व आहे ते कमी करून महिलांना संधी मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे आणि महिलांनी अधिक सक्षमपणे स्वबळावर आपलं नेतृत्व विकसित करावं आणि ते नेतृत्वानं समाजाच्या प्रगतीचा आणि एकूणच सर्व ही व्यवस्था जी राजकीय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व कुठेतरी उभं राहिलं पाहिजे अशा पद्धतीची या कायद्यामागील भूमिका आहे.
आणि त्यामुळे रीमा गांधींसारख्या सक्षम महिला जेव्हा राजकारणात येतात तेव्हा त्या कोणाच्या तरी आधाराची जर गरज शोधत असतील तर ते एकूणच ही राजकीय व्यवस्था उभारण्यासाठी किंवा ती अधिक सक्षमपणे उभी राहण्यासाठी थोडं अडचणीचं ठरणारं दिसतंय. मुळामध्ये जेही पक्षातील लोकप्रतिनिधी असतील किंवा अन्य पदाधिकारी असतील, एक पक्षीय रचना म्हणून त्यांची मदत आवश्यक असेल तो मुद्दा वेगळा आहे. परंतु एक महिलांचं प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही जेव्हा करताय तेव्हा हे जे काही पद मिळालेलं आहे, जे का तुम्ही पदभार स्वीकारलाय तो केवळ भार नाही आहे, तर ती एक जबाबदारी आहे की हे जे काही धोरण आलंय महिला सक्षमीकरणाचं ते समजून घेत आपलं नेतृत्व त्यांनी प्रस्थापित करायला हवं अशा पद्धतीची अपेक्षा सर्वसामान्य जनतेची असली किंवा असावी किंवा त्या कायद्याचा तो नेमका उद्देश तो आहे की महिलांचं नेतृत्व एकूणच राजकारणामध्ये जे पुरुषांची जी काही मक्तेदारी आहे ती मोडीत काढून महिला नेतृत्व उभं राहावं ही त्यामागील भूमिका आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये रीमा गांधी यांनी राजकारणातल्या प्रस्थापित पुरुषी नेतृत्वाच्या संदर्भामध्ये केवळ त्यांच्या कह्यात आपण आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कदाचित हे बोलायला मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा ते खूप गोड आहे मार्गदर्शन, की ते वर्चस्व आपण मान्य करून जर राजकारण करणार असू किंवा आपला पद तिथे वापरणार असू तर त्यातून काही फार साध्य होईल असं काही दिसत नाही. एकूणच राजकारणामध्ये ज्याही महिला येतात आजच्या घडीला तर ते रिझर्वेशन आहे म्हणून महिलांना संधी मिळते. अन्यथा रिझर्वेशन जर नसेल, महिलांसाठी स्वतंत्र आरक्षण नसेल तर खरंच राजकारणातले पुरुष महिलांना संधी देतील का असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे ज्या रीमा गांधी आहेत त्यांना अत्यंत चांगली संधी मिळालेली आहे. मतदारांनी देखील भरभरून मतं देत त्यांना विजयी केलेला आहे. त्यामुळे जो काही महिला सक्षमीकरणामागची जी काही व्यापक भूमिका आहे ती समजून घेत त्यांनी केवळ पदाचा भार करण्यासाठी पक्षातल्या पदाधिकाऱ्यांचा उपयोग करून घेणं किंवा तशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्यांनी आपल्याला मदत करणं हे त्यांचं कर्तव्यच आहे ही भूमिका असायला हवी. आपण त्या पदावर बसलो तेव्हा आपणच त्या पदाला न्याय देणाऱ्या तेवढा सक्षम आहोत ही भूमिका घेऊन त्यांनी या पुढच्या काळात काम केलं तरच जे धोरणात्मक दृष्ट्या जे महिलांचं नेतृत्व किंवा ते सक्षमपणे उभं राहावं अशा पद्धतीची जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला न्याय दिल्यासारखं होईल. आपल्या समाजातल्या पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या महिला देखील तितक्याच वाहक आहेत. त्यामुळे एकूणच ही जी काही सामाजिक व्यवस्था आहे ती निरंतर चालवण्यात महिलांचाही तितकाच सहभाग आहे. या संदर्भामध्ये एक तुलसीदासांची चौपाई आहे, ढोल गवार शूद्र पशु नारी सब ताडन के अधिकारी. हा जो काही विचार वर्षानुवर्ष रुजलेला आहे आणि त्यामुळे महिलांना स्वातंत्र्य देण्याची, त्यांना अधिकार देण्याची किंवा त्यांच्या क्षमतांवरती विश्वास दाखवण्याची आजही समाजातील पुरुष वर्गाची मानसिकता नाही आहे. तुलसीदासांचं हे म्हणणं कदाचित आज कालबाह्य वाटत असेल, परंतु प्रत्यक्षात समाजाची मानसिकता अजूनही बदललेली हव्या त्या प्रमाणात दिसत नाही. त्यामुळे आरक्षणाने जरी संधी मिळाली आणि एखादी महिला एखाद्या पदावरती बसली तरी तिला स्वातंत्र्य देण्याचं, तिला अधिकार देण्याची भूमिका या समाजातल्या पुरुष वर्गाची दिसत नाही. त्यामुळे या पुढच्या काळात रीमा गांधींसारख्या महिलांनी स्वतंत्रपणे काम करून एक आदर्श घालून दिला पाहिजे. मार्गदर्शन या शब्दाच्या आवरणाखाली एकूणच पक्षातील जे पुरुष नेतृत्व आहे
त्या नेतृत्वाच्या आधारानं काम करावं अशी भूमिका घेणं हे एकूणच महिला सक्षमीकरणाच्या धोरणाला मुठमाती देणारं ठरेल की काय असं दिसतंय. कारण जे महिला सक्षमीकरणाचं धोरण आहे ते जर राबवत असताना अशा पुरुषी नेतृत्वांच्या म्हणजे ज्या महिला राजकारणात येतात त्या कधी पतीच्या आडून आपल्या राजकारणाची सूत्र किंवा आपल्या कारभाराची सूत्र हाकत असतात, तर कधी पक्षातील वरिष्ठ ज्येष्ठ अशा पद्धतीच्या आवरणाखाली जे काही पदाधिकारी असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानं कारभार करणं हे याच्यातून काही महिलांचं नेतृत्व उभं राहणार नाही. त्यामुळे हा धोका टाळायचा असेल तर रीमा गांधी यांना आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवणं आवश्यक ठरणार आहे. तर या मुद्द्यानंतर आपण एकूणच नगरपंचायतीच्या कारभाराविषयी काय आव्हान त्यांच्या पुढे असणार आहे या संदर्भामध्ये काही बोलूया. तर आजच्या घडीला नगरपंचायत म्हणून जी काही एक प्रतिमा बनलेली आहे ती ठेकेदार केंद्रित प्रतिमा बनलेली आहे. वाड्या शहराच्या विकासाच्या नावाखाली जी काही ठेकेदारांची लॉबी आहे किंवा ज्या पद्धतीचे व्यवहार तिथे होत असतात त्याच्यामुळे एकूणच जो नगरपंचायतीचा कारभार आहे तो ठेकेदार केंद्रित अगदीच सार्वजनिक बांधकाम विभागाचं ते कार्यालय आहे की काय इतका राबता तिथे ठेकेदारांचा आणि त्यांच्या संबंधित लोकांचा आपल्याला दिसतो. त्यामुळे सर्वप्रथम रीमा गांधी यांना ही जी नगरपंचायतीची जी प्रतिमा बनलेली आहे ती बदलावी लागेल आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ठेकेदारी शिवाय सर्वसामान्य जनतेच्या अन्य प्रश्नांना प्राधान्य देणारी एक लोकाभिमुख स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ती कशी पुढे येईल याचा त्यांनी गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. जे काही म्हणजे मधल्या काळामध्ये सत्तेची 5 वर्ष भाजपच्या विरोधी पक्षाची होती शिवसेनेची आणि त्यानंतर मधल्या 2 वर्ष प्रशासक म्हणून मुख्याधिकाऱ्यांच्या हाती जी काही सत्ता एकवटलेली होती त्या सत्तेनं एकूणच सर्वसामान्य जनता आणि नगरपंचायत यांच्यामध्ये प्रचंड अशी दुरी निर्माण झालेली आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांना प्रशासनाशी बोलताना जो एक्सेस मिळत नाही जेवढ्या सहज ठेकेदार मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जात असतील तितका सहज एक्सेस हा सर्वसामान्य जनतेला तिथे मिळत नाही. त्यामुळे ही जी काही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नगरपंचायतीकडे आपण बघतो तेव्हा या नगरपंचायतीमध्ये हा जो काही कारभार सुरू आहे एकूणच सगळ्या म्हणजे मुख्याधिकाऱ्यांपासून नगर पंचायतीमधल्या विविध कर्मचाऱ्यांचा जो काही दृष्टिकोन आहे तो बदलण्याची गरज आहे. एकतर नगरपंचायत हे टक्केवारीचं केंद्र बनलंय अशी सुद्धा चर्चा संपूर्ण वाडा शहरामध्ये आहे. त्यामुळे जो तिथे टेबलाखालून काही गोष्टी करेल त्यांचीच कामं होतात अशा पद्धतीचं चित्र आपण नेहमी पाहत आलो आणि अनेक अशा प्रकारच्या प्रश्नांवरती विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी देखील केलेल्या आपल्याला दिसतात. एकीकडे ठेकेदारीच्या ठेकेदारी हा केंद्रबिंदू ठेवून काम करणारी ही जी काही मंडळी आहे त्यांच्या एकूण जी काही त्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत त्या हितसंबंधांना चाप लावावा त्यांना लागणार आहे. त्याचप्रमाणे नगरपंचायतीच्या पुढे जे काही धोरणात्मक काही गोष्टी करणं आवश्यक आहे. म्हणजे नव्यानं जे वाडा शहर विकसित होतंय त्या विकसित होणाऱ्या शहराचं रचनात्मक काही प्लॅनिंग करावं लागणार आहे आणि ते करणं हे त्यांच्या पुढील सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. कारण दिवसेंदिवस शहराची वाढती लोकसंख्या कारण आज जे काही निकष आहेत ती 2011ला झालेली जनगणना आणि त्यानंतर वाड्या शहरामध्ये आलेली वाढलेली प्रचंड लोकसंख्या या सगळ्यांचा ताळमेळ बसवून विकासाच्या योजना इथे आणणं आवश्यक आहे. आज नव्याने होत असलेली पाणी योजना त्या पाणी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करताना शेवटच्या माणसापर्यंत पाणी कसं पोहोचेल यासाठीचं प्रयत्न
का यासाठीचे कष्ट त्यांना घ्यावे लागतील. आता आज पाणी योजनेचं काम जरी सुरू असलं तरी प्रत्यक्षात ज्या पद्धतीने शहर वाढतंय आणि त्या त्या भागामध्ये पाण्याचा जो काही प्रवाह आहे किंवा पाणी ज्या पद्धतीने पोचायला पाहिजे, ज्या प्रेशरने पोचायला पाहिजे, त्यासाठीचे लक्षपूर्वक काम करून घेणं हे एक नगरपंचायत म्हणून त्यांच्या पुढचं आव्हान असणार आहे. कारण आजवर तिथल्या जे कर्मचारी आहेत, म्हणजे जे नगर अभियंता असतील, पाणी पुरवठा विभागाचे असतील किंवा अन्य कामांवरती जाणारे बांधकाम विभागाचे अभियंता असतील, हे कधी कामावरती जात नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष काम कसं चाललंय याची त्यांना कल्पनाच नसते. ज्या दिवशी एखादा माणूस त्या कामाविषयी तक्रार करतो तेव्हा हे अधिकारी त्या कामाविषयीचं उत्तरही देऊ शकत नाही. इतकी वाईट अवस्था एकूणच नगरपंचायतीच्या कारभाराची बनलेली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या काळामध्ये किंवा प्रशासन जेव्हा होते तेव्हा नगरपंचायत ही सर्वसामान्य जनतेला उत्तरदायी आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे अधिकाऱ्यांना वाटेल, त्यांच्या मनाला वाटेल त्या पद्धतीने कारभार सुरू होता. अगदीच नको तिथे कायद्याचे कीस काढायचे आणि स्वतःचे हित संबंध असतील तिथे सहज गोष्टी करून न्यायच्या, ढकलून न्यायच्या, अशा पद्धतीच्या कारभाराला त्यांना आळा घालावा लागणार आहे. या नगरपंचायतीच्या माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून त्या काम करत असताना एकूणच वाडा शहरावरती जे काही प्रशासकांनी जी करवाढ लादलेली आहे तो करवाढीचा अगदी कळीचा मुद्दा आहे. एकूणच शहराच्या विकासासाठी नगरपंचायतीचा आर्थिक स्रोत वाढायला हवेत याबद्दल कोणाचे आक्षेप असण्याचं कारण नाही. परंतु ज्या पद्धतीची ही जे करवाढ लादलेली आहे ती सर्वसामान्य जनतेला नाडणारी आहे, त्याची दखल घेणं गरजेचं आहे. कारण अशा पद्धतीची काही ठिकाणी अगदीच 200%, 400% पर्यंत किंवा 1000% पर्यंतची जी करवाढ आहे ती अत्यंत जाचक आहे आणि त्या करवाढीच्या विरोधामध्ये किंवा त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार नाही याची दक्षता ही रीमा गंधे यांना घ्यावी लागणार आहे. एकूणच वाडा शहर हे विकसित करताना केवळ ठेकेदारांच्या गरजा ओळखून किंवा ठेकेदारांना वाटते म्हणून ते काम मंजूर करावं अशी भूमिका त्यांनी घेऊ नये. एक शहराचा स्वतंत्रपणे आराखडा करण्याची गरज आहे. जो विकास आराखडा म्हणून जरी एक शासनाकडे प्रलंबित असला त्याशिवाय प्रत्यक्षामध्ये काम करताना त्याचे प्राधान्यक्रम काय असतील हे ठरवण्याची गरज आहे. आणि त्यानुसार जर का त्यांनी काम केलं तरच वाडा शहराचं काही चित्र त्या बदलू शकतील. त्यामुळे एक तर जे काही तिथली ठेकेदार लॉबी आहे जी सर्वपक्षीय आहे त्या लॉबीला छेद देऊन त्यांना काम करताना किती अडचणी येतील याची जाणीव आम्हासारख्या लोकांना आहेच. परंतु कारण हितसंबंध सगळ्यांचेच गुंतलेले आहेत. म्हणजे आज भाजपला स्पष्ट बहुमत जरी असलं तरी भाजपमधल्या सुद्धा काही पदाधिकाऱ्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. आणि ज्या नगराध्यक्ष म्हणून आहेत रीमा गंधे त्यांचे पती देखील एक स्वतंत्र ठेकेदार वेगवेगळ्या म्हणजे सार्वजनिक बांधकाम असतील किंवा अन्य विभागामध्ये काम करतात. त्यामुळे या सगळ्यापासून त्या कसं दूर राहतील किंवा ते आपले हितसंबंध या ठेकेदारीशी किंवा अन्य याच्याशी कशा जोडले जाणार नाहीत याची काळजी घेतात यावर त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात रीमा गंधे ह्या नगराध्यक्ष म्हणून आज काम करत असताना त्यांच्या पुढची ही आव्हानं खूप गंभीर आहेत. म्हणजे एक लोकाभिमुख प्रशासन कसं असावं हे त्यांना लोकांना दाखवून द्यावं लागणार आहे. कारण सर्वसामान्य जनतेला आजही नगरपंचायत कार्यालय हे आपलंसं वाटत नाही. तिथे आपल्या प्रश्नांची दखल घेतली जाते अशा पद्धतीचं वाटत नाही. तिथे जो काही मलिदा कोणी देईल त्याचं काम होत असतं. तर या सगळ्यावरती कसा आळा घालतील यावरच त्यांची एकूणच राजकीय नेतृत्व म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून जी काही प्रतिमा बनेल ती वाड्या शहराला कोणत्या दिशेला घेऊन जाईल हे आपल्याला दिसेल. तर आज आपण इथेच थांबूया. आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल
तर निश्चितपणे आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हे व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद द्याल अशी विनंती करतो. धन्यवाद.